नमस्कार, माझे नाव श्रेयश माळवतकर. मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव रोशन प्रशाला सोलापूर. आम्ही छोट्याशा पटनाट्यातून SIR या मोहिमेबद्दल माहिती सादर करणार आहोत. हाय, कशी आहेस? मी बरी आहे. तू कशी आहेस? मी पण बरी आहे. तू इकडे कुठे चालली होतीस? अगं मी इकडे ऑफिसला चालली होती. आज ना खूपच उशीर झाला ग. का बरं? आमच्या घरी ना SIR मोहीमसाठी एक सर आले होते. त्याने काहीतरी विचारत होते आम्हाला. SIR म्हणजे काय, तुम्ही नाही कळला का? सध्या शहरात ही नवी कोणती मोहीम सुरू आहे आणि हे किती दिवस चालणार आहे? ही SIR मोहीम आहे. ही साधारणपणे 1 महिना म्हणजेच 1 जुलै ते 8 ऑगस्ट चालणार आहे. यामध्ये तुम्ही तुमचे नवीन नाव नोंदवणे, नाव वगळणे व नाव दुरुस्त करणे ही कामे केली जातात. SIR म्हणजे काय? स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR हा निवडणूक आयोगाचा एक विशेष कार्यक्रम आहे, ज्याचा मुख्य उद्देश मतदार याद्यांचे पूर्णपणे शुद्धीकरण करणे हे आहे. या मोहिमेचे फायदे काय? पण या मोहिमेचे आम्हाला फायदे काय? आम्ही नंतरही नाव नोंदवू शकतो ना? नाही, ही एक विशेष मोहीम आहे. याचे मुख्य फायदे म्हणजे तुम्हाला सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. तुमच्याच भागातील BLO मार्फत ते काम होते. मला नवीन नाव नोंदवायचे आहे किंवा दुरुस्ती करायची आहे तर मला कोणती कागदपत्रे आणावी लागतील? फार काही नाही तर फक्त ही महत्वाची कागदपत्रे सोबत ठेवा. वयाचा पुरावा अर्थात जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आणि पत्त्याचा पुरावा, रेशन कार्ड, लाईट बिल, आधार कार्ड, बँक पासबुक आणि 2 पासपोर्ट साईज रंगीत फोटो. माझे नाव 2002च्या जुन्या यादीत आहे व सध्याच्याही यादीत आहे, तर मी काय करू? तर या प्रक्रियेत सध्याच्या मतदार यादीतील मतदारांच्या जुन्या डेटा सोबत म्हणजेच 2002च्या जुन्या डेटा सोबत जोडणी व पडताळणी केली जाते. याचा मुख्य उद्देश असा आहे की जुन्या यादीतील मतदार आणि नवीन यादीतील मतदार हा एकच आहे का याची खात्री करणे. जर मॅपिंग मध्ये मतदाराची माहिती तंतोतंत जुळली तर मतदाराला नाव नोंदणी किंवा इतर कामासाठी वेगळी कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही. मतदार मॅपिंग म्हणजेच काय? मी आता सांगितलं की मतदार मॅपिंग म्हणजे जुन्या यादीतील मतदार आणि नवीन यादीतील मतदार हा एकच आहे का हे कळण्यासाठी मतदार मॅपिंग हे काम केलं जातं. माझ्याकडे 2002 ची जुनी मतदार यादी आहे. त्यात माझे नाव आहे. मग मला आता नवीन नाव नोंदवायची गरज आहे का? होय, नक्कीच. कारण 2002 ची यादी खूपच जुनी आहे. जर तुमचे नाव 2002च्या यादीत असेल तरी तुम्हाला तपासावे लागेल की सध्याच्या चालू मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही. जर नाव नसेल तर फॉर्म नंबर 6 भरून नवीन मतदार म्हणून पुन्हा नोंदणी करावी लागेल. मी मतदान ते काय पण नाही करणार. मी अगोदर ते मतदान ते केलेलं आहे. मी नाव पण नाही नोंदवणार, फॉर्म पण नाही भरणार. जावा तुम्ही तिकडं. तुम्हाला फॉर्म भरावेच लागेल, नाही तर तुमचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल. ठीक आहे मॅडम, करतो. जर 2002च्या यादीतही नाव नसेल तर सध्याच्या यादीतही नसेल तर काय करायचं? जर तुमचे नाव कुठेच नसेल तर तुम्ही अजिबात घाबरू नका. तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि वय वर्ष 18 पूर्ण आहे ना. मग या SIR मोहिमेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड, शाळेचा दाखला आणि सध्याचे 2 फोटो जोडून 6 नंबर फॉर्म भरा. तुमचे नाव नवीन मतदार यादीत समाविष्ट केले जाईल. मतदान आपला हक्क आहे. नाव नोंदणी आपली जबाबदारी आहे. धन्यवाद.